आणि आता पुढची बातमी ती म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त मंत्रिपदं भरली जातील। महामंडळाची देखील वाटप केलं जाईल। शिंदे सरकारमध्ये आणखी आता कुणाला संधी मिळणार याकडे आता लक्ष लागलंय, कारण राज्यामध्ये मंत्रिमंडळात अजूनही जागा रिक्त आहेत। पावसाळी अधिवेशनाच्या आधीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त मंत्रिपदं जी आहेत ती भरली जाणार आहेत आणि महामंडळांचं देखील वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे शिंदे सरकारमध्ये आता आणखी कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आणखी एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे आमदार आणि खासदारांची बैठक घेणार आहेत। वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता आमदारांसोबतच आणि त्यानंतर 7 वाजता खासदारांसोबत बैठक होणार आहे। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। प्रत्येक पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि खासदारांची आज संध्याकाळी वेगवेगळी बैठक बोलावली आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात या बैठकीत चर्चेची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, लोकसभा झाली, आता मिशन विधानसभा प्रत्येक पक्षाचं सुरू आहे, शिवसेनेचं काय नियोजन? अगदी बरोबर आहे श्वेता, कारण लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत। मतमोजणीमध्ये विधानसभा न्याय जो निकाल हाती आलेला आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जे ते सतर्क झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता येणाऱ्या विधानसभा जर जिंकायच्या असतील तर पुन्हा एक मोठं आव्हान आहे ते सर्व पक्षांवरती आहे। त्यामुळे सर्वच पक्ष आता कामाला लागलेले आहेत। शिवसेनेने देखील या संदर्भात जी आहे रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे। लोकसभा निहाय म्हणजे एकूणच विधानसभा निहाय जो निकाल हाती आलेला आहे त्यानुसार आता शिवसेनेने तिथल्या स्थानिक जे नेते असतील किंवा स्थानिक पदाधिकारी असतील यांच्याशी संपर्क करून त्यांना या संदर्भात पुढील रणनीती आखण्यासंदर्भात सुचवणूक केलेली आहे। आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या आमदारांची सर्वात प्रथम बैठक होणार आहे। त्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची देखील बैठक होणार आहे। त्या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये येणाऱ्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातलं संपूर्ण रणनीती जी आहे ते नियोजन ते करण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्या विधानसभा न्याय क्षेत्रामध्ये कमी मतदान झालेलं आहे, कुठे जास्त मतदान झालेलं आहे, तिथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा स्थानिक नेते आहेत त्यांना शाबासकी देखील दिली जाणार आहे। त्याचबरोबर जिथे कमी मतदान झालेलं आहे त्याचा एक प्रकारे पडताळणी किंवा एकूणच लेखाजोखा जो आहे तो देखील घेतला जाणार आहे। एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच विधानसभा जे मतदारसंघ आहे 288 त्यांचा संपूर्ण एकूण आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे आणि विधानसभेसाठी जर जागा सर्वाधिक जिंकायची असेल तर काय रणनीती असली पाहिजे या संदर्भातील महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे। बिलकुल उदय, आणि सगळे काल खरं तर शपथविधीसाठी सगळे शिवसेनेचे आमदार काही खासदार स्वतः मुख्यमंत्री होते, हे सगळेजण मुंबईमध्ये परतलेत का? अगदी बरोबर आहे। आज खासदार आहेत ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। खासदारांचा काल आपण पाहिलेलं आहे की शिवसेनेकडनं प्रतापराव जाधव यांचा शपथविधी झालेला आहे, त्यांना केंद्रीय मंत्री जे आहेत ते बनवण्यात आलेलं आहे, मात्र अजून खाते वाटप जे आहे ते अद्याप करण्यात आलेलं नाही। सर्वांचं लक्ष आहे ते पोर्टफोलिओ कधी जाहीर होते याकडे। जी आपल्याला सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे जे ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे कुठल्याही मंत्रिपदाचा जास्त आग्रह जो आहे तो केलेला नाही आहे। आम्ही एनडीए सरकारला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि एनडीए सरकारमध्ये जे सन्मानजनक जे जागा जी आहे ती शिवसेनेला दिली गेली आहे, त्यामुळे आम्ही कुठलाही आग्रह किंवा इच्छा जी आहे ती केंद्रीय नेतृत्वाकडे केलेली नाहीये। त्यामुळे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत येणाऱ्या तेच आमचं प्रमुख लक्ष असणार आहे। महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत, महायुतीचा विजय करायचा आहे, या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी एकूण विचार जे आहेत ते मांडल्याचं सांगण्यात येत आहे। उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।